मनोगत. लहानपणापासून लिखाणाची आवड. 1975 ते 1980च्या दरम्यान नाशिकच्या गावकरी वर्तमानपत्रात काही सामाजिक विषयांवर लेख लिहिले होते. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये 39 वर्षे सेवा झाली. तेव्हा हेड ऑफिस दिल्लीवरून हिंदीमध्ये त्रैमासिक प्रसिद्ध होत असे. त्यात माझ्या हिंदी भाषेत एकूण 7 कथाशृंखला प्रसिद्ध झाल्या. नंतर कामाच्या व्यापामुळे निवृत्तीपर्यंत लिखाणाला वेळ देता आला नाही. फेब्रुवारी 2015ला निवृत्त झाल्यावर मात्र लिखाणासाठी वेळ काढला. अंतिम लढत ही अतिशय सुरस कथा शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी आहे. मातृभूमीचे रक्षण करताना राकेशला जे थरारक अनुभव येतात ते सत्यावर आधारित आहेत. तरुण पिढीलाही चांगली मार्गदर्शक ठरेल ही अपेक्षा. वाचकांच्या प्रेमळ आग्रहामुळे यापुढे अजून वाचनीय कथा लिहिण्याचा प्रपंच करणार आहे. लेखक सुरेंद्र पुरुषोत्तम पाथरकर. मोबाईलमधील सुमधुर गजराच्या आवाजाने राकेशची झोप उडाली. पहाटेचा 4:30चा गजर वाजला होता. गॅसवर दुधाचे आधण ठेवून राकेश ब्रश करू लागला. फ्रेश झाल्यावर शूज व ड्रेस घातल्यावर मगमध्ये दूध घेऊन त्यात 1 चमचा बॉर्नव्हिटा टाकून सावकाश पिऊ लागला. सायकल काढून फडक्याने साफ केली व टांग मारून जिमच्या दिशेने निघाला. खांद्यावरच्या बॅगमध्ये नेहमीप्रमाणे पाण्याची बाटली व 1 नॅपकिन होताच. राकेश सांगलीतील विश्रामबागेत एक रूम घेऊन राहत होता. सांगली जवळील एका खेड्यात त्याचे घर होते. घरी आई व छोटा भाऊ उमेश राहत होते. वडिलांचा 2 वर्षांपूर्वी सांगलीहून परत येत असताना बस अपघातात मृत्यू झाला होता. वडिलांना राकेशला व उमेशला शिकवून खूप मोठे अधिकारी बनवायचे होते, पण अचानक त्यांचे निधन झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता. गावातील जोशी काकांनी कुटुंबांना धीर दिला. राकेश पहिल्यापासूनच खूप हुशार होता. इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी जोशी काकांनी थोडी आर्थिक मदत केली व सांगलीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिली व जवळील विश्रामबागेत एक रूम घेऊन दिली. राकेशला वडिलांच्या स्वप्नांची कायम आठवण होती. प्रत्येक वर्षी चांगले मार्क मिळवून राकेश आता पदवी परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याबरोबरच रोज जिममध्ये जाऊन 2 तास व्यायामाचा सराव करण्याचा नियम काटेकोरपणे पाळला होता. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी सुदृढ कमवलेल्या शरीराचे महत्त्व वडिलांनी राकेशच्या मनावर बिंबवले होते. नेहमीप्रमाणे राकेश कॉलेजला पोहोचला. मित्रांचा ग्रुप त्याची वाटच बघत होता. परीक्षेला आता 1 महिनाच बाकी असल्याने सगळे अभ्यासाच्या बाबतीत मात्र सिरियस झाले होते. एकाही पिरियडला ॲब्सेंट न राहता सर्व पिरियड हजर राहण्याचे सर्वांनी मनापासून ठरवले होते. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असल्याने कॉलेजमधील धम्माल याकडे त्यांनी हेतुपूर्वक दुर्लक्ष केले होते. लवकरच परीक्षा झाली. राकेशला फर्स्ट क्लास मिळेल अशी खात्री होती. परीक्षेचे टेन्शन नसल्याने राकेश गावी आला होता व प्रत्येक दिवस लहान भाऊ उमेश बरोबर फिरण्यात, पिक्चर बघण्यात आनंदात घालवत होता. पण त्याबरोबरच पदवी मिळाल्यावर पुढे काय करायचे याचा गंभीरपणे विचार करत होता. नोकरीसाठी अर्थातच प्राधान्य होते, कारण लहान भाऊ उमेशची जबाबदारी त्याच्यावर होती. रोज राकेश वेगवेगळे वर्तमानपत्र घेऊन चालत असे. त्यात आलेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचत असे. जोशी काकांनी पदवी मिळाल्यावर स्वतःचा कारखाना टाकण्याचा सल्ला दिला होता, पण भांडवलाअभावी हे शक्य नसल्याने राकेशने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते. पुढील वर्षभरात राकेश व गोपालने, जो त्याचा जवळचा मित्र होता, नोकरी मिळवण्यासाठी अनेक कंपनीमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण अनेक कारणांनी सगळीकडून निराशा झाली. कुठे नातेवाईकांनाच नोकरी दिली गेली होती. मुलाखत हा फक्त फार्स होता. तर कुठे सरळ सरळ पैशाची मागणी होत होती. साधी ST मध्ये कंडक्टरच्या नोकरीसाठी 15 ते 20 हजार रुपये द्यावे लागत होते. सगळीकडे करप्शनचे जाळे पसरले होते. प्रामाणिकपणे शिकून सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी मिळणाऱ्या अपयशाने राकेश व गोपाळ पुरते खचून गेले होते, निराश झाले होते. आपल्यासारखे अनेक शिकलेले तरुण बेरोजगार फिरत असल्याचे
दोघांच्याही लक्षात आले. एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना गोपालची नजर एका बातमीने वेधून घेतली. सातारला सैन्य भरतीसाठी तरुणांना आवाहन केले गेले होते. गोपाल लगेच राकेशला भेटला. दोघांनी बातमी सविस्तर नीट वाचली. बातमीत दिल्याप्रमाणे शिक्षण, उंची, वजन, छाती इत्यादी अटीमध्ये दोघेही बसत असल्याने दोघांनी सातारला सैन्य भरतीच्या मुलाखतीसाठी जायचे पक्के ठरवले. मुलाखतीला अजून 1 महिना अवकाश होता. घरी सांगावे की नाही यावर दोघांचे एकमत नव्हते. गोपालने घरी सांगायचे ठरवले, कारण विरोध होणार नव्हता याची खात्री होती. मात्र राकेश घरी कसे सांगावे या विचारात होता, कारण घरी आई नक्की विरोध करणार हे त्याला माहीत होतं. सिलेक्शन झाल्यावर पुढे बघू असा विचार त्याने केला. पहाटे 5 वाजता उठून सुरुवातीला 5 नंतर 10 किलोमीटर पळण्याचा सराव दोघांनी सुरू केला. गोपाळला सुरुवातीला सवय होईपर्यंत त्रास झाला, पण राकेशला पहिल्यापासूनच जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची सवय असल्यामुळे त्याला काहीच त्रास जाणवत नव्हता. राकेशच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता त्याच्या आईला होत नव्हता. जोशी काकांनी एकदा त्याला आडून विचारण्याचा प्रयत्न केला, पण राकेशने शिताफीने उत्तर देण्याचे टाळले. सिलेक्शन झाले नाही तरी व्यायामाने कमवलेले शरीर वाया जाणार नव्हते ही खात्री दोघांनाही होती. गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर दोघेही रोज 2 तास पोहण्याचा सराव करू लागले. सातारला मुलाखतीला जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तशी दोघांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकदाचा तो दिवस उगवला. सकाळी 6 वाजता एसटीने दोघे निघाले. त्याआधी राकेशने देवघरातील देवांना, आईला, वडिलांच्या फोटोला नमस्कार केला. आईने घरात जाऊन वाटीत दहीसाखर आणले व राकेशच्या हातावर ठेवले. आईला राकेश फक्त सातारला नोकरीसाठी मुलाखतीसाठी जात आहे एवढेच माहीत होते. उमेश दोघांना सोडायला बस स्थानकापर्यंत पोचला होता. उमेशला पण काहीही कल्पना नव्हती. सातारच्या सैनिक ऑफिसच्या आवारात भरतीसाठी उमेदवारांची खूप गर्दी झाली होती. साताऱ्यातील सैनिक शाळा भारतातील एक प्रसिद्ध सैनिक शाळा आहे. तिथे शिकलेले अनेक मान्यवर आता वेगवेगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. माननीय निंबाळकर साहेब प्रसिद्ध सैनिक अधिकारी याच शाळेचे विद्यार्थी होते. 6 टेबलांवर अधिकारी बसले होते. लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पहिल्या टेबलावर उमेदवाराने आणलेले कागदपत्र जमा करायचे होते. नंतर पुढच्या टेबलाजवळ ठेवलेल्या वेइंग मशीनवर वजन करून तेथेच उंची, छातीचे माप द्यायचे असा नियम होता. त्यानंतर ग्राउंडला ठराविक वेळेत राऊंड मारणे, लांब उडी व गोळाफेक अशा नोंदी करण्यात आल्या. शेवटी एक रूममध्ये मेडिकल करण्यात येत होते. सगळे कपडे काढून खोकून दाखवावे लागेल. सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला घरी कळवण्यात येईल असे सांगून निरोप देण्यात आला. सातारच्या सैन्य भरती मुलाखतीला 2 महिने होत आले. उत्तराचे आतुरतेने दोघेही वाट पाहत होते. एक दिवस दुपारी पोस्टमन गोपालच्या घरी पत्र देऊन गेला. संध्याकाळी गोपाल घरी आल्यावर त्याला काहीतरी पत्र आल्याचे कळले. उघडून वाचले तर त्याला खूप आनंद झाला, कारण त्याचे सैन्य भरतीसाठी सिलेक्शन झाले होते व तोंडी मुलाखतीसाठी सातारला बोलावले होते. त्याने लगेच राकेशला गाठून ही बातमी दिली. राकेशला आनंद झालाच, पण त्याला अजून पत्र न मिळाल्याने तो काळजीत होता. आपले सिलेक्शन झाले नसेल का? आपण कुठे कमी पडलो की काय या विचाराने त्याचे डोके भिरभिरत होते. नंतरचे 2 दिवस राकेश पोस्टमनची देवासारखी वाट पाहत होता, पण पोस्टमन फिरकलाच नाही. तिसऱ्या दिवशी राकेश व उमेश दुपारची जेवणे झाल्यावर खाटेवर गप्पा मारत बसले होते. आई पडवीत होती. एवढ्यात पोस्टमनची हाक ऐकून आई बाहेर आली व पोस्टमनकडून पत्र घेतले. पत्र राकेशच्या नावावर होते. आईला उत्सुकता असल्याने पत्र राकेशच्या हातात देऊन ती तिथेच उभी राहिली. पत्र न उघडताच राकेश आनंदाने उड्या मारू लागला.
उमेशला व आईला काही समजेनासे झाले. राकेशने दोघांना सविस्तर सांगितले. थोडा वेळ सगळेच आनंदात होते. मात्र सैन्य भरतीत राकेशचे सिलेक्शन झाल्याचे नीट लक्षात आल्यावर आईचा चेहराच बदलला. रागाने ती स्वयंपाकघरात निघून गेली. आईची समजूत कशी काढावी राकेशला काही उमजत नव्हते. संध्याकाळी गोपाळ, उमेश व राकेश नदीकाठी भेटले. सगळ्यांनी नाचून आनंद व्यक्त केला. रात्री पोचायला थोडा उशीर झाला होता. जोशी काकांना राकेशच्या आईने आपल्या मनातले दुःख सांगितले. राकेश सैन्यात भरती झाला तर आपल्यापासून दूर जाईल या कल्पनेनेच आईचे हृदय पिळवटून निघत होते. पतीचे अकस्मात निधन झाल्यावर दोन्ही मुलांना जमेल तेवढ्या लाडाने वाढवले होते. दोघे करीत असलेली शैक्षणिक प्रगती समाधानकारक होती. आपल्या घराण्याचे नाव काढून जीवनात सुखी होतील असा विश्वास होता. पण अचानक सैन्यात भरती होण्याचे खूळ राकेशच्या डोक्यात कसे आले व ते कसे काढावे या विचाराने आईला काही सुचत नव्हते. जोशी काका अनुभवी होते. आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर देखील दोन्ही कुटुंबातील सलोखा कायम ठेवण्यात ते यशस्वी होते. कोणती अडचण सामंजस्याने सोडवण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रसंग बाका होता. आईच्या ममतेचा होता. त्यांनी आईला समजावून सांगितले. सैन्यात भरती होण्याचा राकेशचा निर्णय कसा बरोबर आहे हे त्यांनी सविस्तर सांगितले. राकेश आता आपल्या मातृभूमीची सेवा करणार आहे. ही बाब नक्कीच अभिमानाची आहे. मी अनेक तरुणांना मोह मायाच्या चक्करमध्ये अडकलेले बघितले आहे. उच्च शिक्षित होऊन किंवा अगदी अशिक्षित तरुण सुद्धा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल याचाच विचार करत असतो. काही नाही जमले तर राजकारणात प्रवेश करतात. राजकारण म्हणजे निरपेक्ष समाजसेवा ही आपल्या वेळेची कल्पना आता नाहीशी झालेली आहे. आमच्या पिढीतील कष्टाचे महत्त्व कोणालाच नाही हेच दुःख आहे. पण राकेश ते तसे नाही. त्याला विरोध करू नका. त्याने त्याच्या मनाने निर्णय घेतला आहे. कोणीही लादलेला नाही. त्याच्या आनंदात आपण आनंदाने सामील झालो तर सीमेवर तो मनापासून शत्रूला नेस्तनाबूत करू शकेल. राकेश व गोपाल तोंडी मुलाखतीसाठी सातारला जाण्यास निघाले. आईकडून विरोध होईल अशी भीती राकेशला होती. पण तसे काहीच झाले नाही. आई उत्साहात होती. दुपारचा जेवणाचा डबा तयार होता. आईने आनंदाने दही साखर देऊन राकेशला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. हा बदल कसा झाला असेल हे राकेशला कळतच नव्हते. बसचा प्रवास संपून दोघेही कधी सातारला पोचले समजलेच नाही. आता पटांगण रिकामे होते. एका मोठ्या हॉलमध्ये 27 युवक मुलाखतीच्या तयारीत बसले होते. चौकशीनंतर कळले की साधारण 2100 उमेदवारांपैकी फक्त 27 जणांना अंतिम मुलाखतीसाठी निवडले गेले होते. शारीरिक क्षमतेच्या अटी व शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य असल्यामुळे निवड खूप पारखून केली गेली होती. तोंडी मुलाखत फार पटकन आटोपली. गोपाळ व राकेशची निवड झाली. अजून 7 जणांना फक्त निवडण्यात आले होते. पुढची ट्रेनिंगची ऑर्डर 7 दिवसात घरच्या पत्त्यावर येणार होती. गोपाळ व राकेशच्या आनंदाला उधाण आले होते. गावातील तसेच कॉलेजच्या मित्रांनी मिळून 1 दिवसाची कोल्हापूरची पिकनिक काढली. 16 सीटर मिनी बस केली होती. ट्रेनिंगला जाण्यापूर्वी आई जगदंबेचे दर्शन घेण्याची सुप्त इच्छा दोघांच्याही मनात होती. ज्योतिबा दर्शन करून नंतर नरसोबाची वाडीला श्री गुरुदत्तचे दर्शन घेण्याचा योग जुळून आला. घरी आल्यावर उमेशची समजूत काढण्यात राकेशचा 1 दिवस गेला. राकेश आता खूप लांब बॉर्डरवर लढायला जाणार यामुळे उमेश थोडा दुःखी होता. राकेशवर त्याचे खूप प्रेम होते. राकेशने त्याची समजूत काढली की बाबा, प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतात की ज्यामुळे जीवनाला पूर्ण कलाटणी मिळते. आलेल्या संधीचा उपयोग करून घ्यायचा असतो. अशी संधी दवडल्यास आयुष्याच्या शेवटपर्यंत एक खंत मनाच्या कोपऱ्यात दडून राहते. तू मात्र शिक्षणाकडे लक्ष दे.
इतर मुलांसारखं भरकटून जाऊ नकोस. तू वयाच्या अत्यंत नाजूक फेजमधून जात आहेस. पटकन विश्वास बसणे, पटकन राग येणे असे होते. जीवनात एखादे ध्येय निश्चित कर व त्या ध्येयाला साध्य करण्याचा कसोशीने प्रयत्न कर. जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. तेथे न अडकता बाजूने वळसा घेऊन पुढील प्रवास करायचा असतो. मी खूप मोठा तत्ववेत्ता म्हणून तुला मार्गदर्शन करत नाही, तर तू माझा जीवाचा तुकडा आहेस. मातृभूमीच्या रक्षणासाठी मी जीवन वाहून देणार आहे. पण आपल्या आईची सेवा तू नक्कीच करशील ही आशा आहे. माझी कमी कधीही आईला भासू देऊ नकोस. बोलण्याला शब्द उरले नव्हते. घट्ट मिठी दोन भाऊ सर्व जग विसरले होते. 4 डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. उत्सुकतेपोटी गोपाळ व राकेश रोज पोस्ट ऑफिसमध्ये स्वतः जाऊन सातारच्या पत्राची चौकशी करत होते. आज मात्र त्यांची निराशा झाली नाही. पोस्ट ऑफिस बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर जाऊन त्यांनी 2 कट चहाची ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत पाकिट उघडून बघितली. दोघांनाही बँगलोरला 30 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी ऑर्डर होती. 2 दिवसात निघायचे होते. आनंदात आकाशात उडतच दोघे आपापल्या घरी पोहोचले. बातमी गावात पसरायला वेळ लागला नाही. भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली होती. राकेशच्या घरासमोर अग्रवाल यांचा वाडा होता. त्यांचे गावात मोठे एकुलते एक किराणा दुकान होते. लहानपणापासून राकेश अग्रवाल काकांना ओळखत होता. त्यांच्या घरी खेळायला पण जात होता. त्यांची मुलगी सुगंधी पण त्यांच्या घरी खेळायला येत होती. पुढे सुगंधी तिच्या मामाकडे शिकायला गेली. राकेश सांगलीला शिक्षणासाठी गेला. त्यामुळे ते आजपर्यंत फारच कमी वेळा एकमेकांसमोर आले होते. सकाळपासून मात्र अग्रवाल काकांच्या गच्चीवरून कोणीतरी सारखे घराकडे नजर ठेवून असल्याचा भास राकेशला होत होता. एकीकडे राकेशचे सुटकेस भरण्याचे काम चालू होते. आई व उमेश आठवून एक एक वस्तू सुटकेसमध्ये भरत होते. राकेशला आवडणाऱ्या डिंकांच्या लाडूंचा डब्बा आईने खास न विसरता ठेवला. दुसरा दिवस फक्त आईजवळ बसूनच राकेशने काढला. तू लवकर परत ये. तुझे 2चे 4 हात करायचे आहेत. मला आता सोनसुख बघायची घाई झाली आहे, असा तगादा लावला होता. संध्याकाळच्या मराठी बातम्या राकेश ऐकत होता. इतक्यात उमेश आला व त्याने बाहेर कोणीतरी बोलवत असल्याचे त्याला सांगितले. उमेशच्या चेहऱ्याचे प्रश्नचिन्ह पाहून त्याला काही बोध झाला नाही. राकेश बाहेर अंगणात आला. चंद्रप्रकाशात अंगण न्हावून निघाले होते. कोणीच दिसत नाही पाहून तो गोंधळून गेला. इतक्यात तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक सावली दिसली. अंधुकशी पाठमोरी. राकेश जवळ गेला आणि आश्चर्यचकित झाला. एक सुंदर मुलगी हातात गुलाबाचे फूल घेऊन उभी होती. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. काही क्षणानंतर मुलीनेच विचारले, काय मग, ओळखले नाही ना? वाटलेच होते. तू आता कसा ओळखशील? राकेशने क्षणात ओळखले. ती सुगंधा होती. तू किती मोठी झालीस ग? लहानपणची वेंदळी सतत नाक पुसणारी सुगंधी कुठे गेली? तू तर तुझ्या मामाकडे शिकायला होतीस ना? कधी परत आलीस? अरे हो, प्रश्नांचा भडीमार करू नकोस. मी मामाकडे तर तू सांगलीला होतास. मी नेहमी सुट्टीत घरी येत होते. कधी कधी तू पण सांगलीहून घरी येत असे. तेव्हा मी तुला आमच्या गॅलरीतून बघत असे. तेव्हाच तू मला आवडायला लागला होतास. मी तुला भेटायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात तू सांगलीला पसार व्हायचा. आज सर्व धीर एकवटून तुला भेटायला व एक विनंती करायला आले आहे. बोल ना, माझ्याकडून तुला काय पाहिजे? लहानपणी माझ्याकडून भांडून चॉकलेट आईस्क्रीम मागायचीस, आठवते का? 2 क्षण नीरव शांतता पसरली. कोणीच बोलत नव्हते. 4 डोळेच एकमेकांशी बोलत होते. मूर्तिमंत जशी स्वर्गातून आलेली परीच जणू. गोरीपान काया,
निळ्या अथांग खोल सागरासारखे निळे आणि भोकरासारखे मोठे डोळे, तरतरीत नाकाचा शेंडा, गुलाबी गाल, नजर लागू नये म्हणून देवाने खास काळजी घेतलेली दिसत होती. उजव्या गालावरचा काळा तिळ सौंदर्य वाढवत होता. दोन्ही कानांवर आलेले केसाचे सुंदर वर्तुळाकार बट त्या मूर्तिमंत सौंदर्यवतीचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढवत होते. स्वप्नाहून बाहेर पडायला राकेशला काही क्षण लागले. बोलायला शब्द सुचत नव्हते. दोघेही भानावर आल्यावर खळखळून हसत सुटले. दोन प्रेमी जीवांना हसायला काही कारण लागते का? तेवढ्यात आई हसण्याचा आवाज ऐकून बाहेर आली. काय ग सुगंधे, आत यायचे नाही का? आज तुझ्याशी अंगणात बसून निवांत गप्पा मारायला वेळच नाहीये बघ. कारण उद्याच राकेश बँगलोरला मिलिटरी ट्रेनिंगसाठी जात आहे. त्याची तयारी चालू आहे. राकेश रेडिओचा आवाज कमी करायला गेला होता. काकू, राकेश तर इंजिनियर आहे. मग मिलिटरीत का जात आहे? त्याला थांबवत का नाही? इथे सांगली, कोल्हापूर किंवा पुण्याला त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. माझे बाबा व मामा त्याला चांगली नोकरी मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आईने सुगंधाला जवळ घेतले. अगदी माझ्या मनातली बोललीस बघ. तुझ्या तोंडात साखर पडो. राकेश एकदा निर्णय घेतला ना की आपण कितीही सांगितले तरी तो बदलत नाही. आईने पटकन चहा ठेवला होता. राकेशला व उमेशला बोलावून सर्वांनी चहा घेतला. सुगंधा आईला म्हणाली, काकू येते हा, पण राकेशला आमच्या घरापर्यंत सोडायला सांगता का हो? कारण मला संध्याकाळची कुत्र्यांची खूप भीती वाटते. तसेच झाले. राकेश सुगंधाला तिच्या घरापर्यंत सोडायला निघाला. सुगंधा, तुझ्या हुशारीचे कौतुकच करावे लागेल. आईला काय पण थाप मारलीस म्हणे कुत्र्यांची भीती वाटते. फक्त तू येताना कुत्रे वाटेत नव्हते की काय? काही क्षण शांतता पसरली. अबोलपणे पावले उचलली जात होती. चंद्रप्रकाशात परिसर उजळला होता. अचानक सुगंधाच्या अंगठ्याला एका दगडाची ठेच लागली. पटकन राकेशने तिला सावरले. खिशातून रुमाल काढून रक्त येत असलेल्या अंगठ्याला बांधला. सुगंधा अबोल झाली होती. दोन्ही डोळ्यात अश्रू तरळत होते. अजूनही लहानपणीसारखी वेंगळीच आहेस की ग तू? उत्तर काही आले नाही. फक्त एक हुंकार आला. वेड्या, मला रडू अंगठ्याला ठेच लागली म्हणून नाही आले. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आजवर ते अव्यक्त होते. आज तुझ्याजवळ मन मोकळे करत होते. वाईट याचेच वाटते की तू मिलिटरीत भरती होण्याचा निर्णय घेतला आहेस. माझ्यापासून दूर जाणार आहेस. मला दुरावा सहन नाही होणार रे. आपण लग्न करू. मी बाबांना सांगेन. आईची समजूत काढू. तू इथेच नोकरी बघ ना, पण तुझा निर्णय बदल. सुगंधा, तुला कसे समजावून सांगू? कितीतरी दिवसांनी आज तुला अचानक बघितले आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. मी नक्कीच मूर्ख होतो की तुझे प्रेम आजवर समजू शकलो नाही. माझे नक्कीच मोठे भाग्य की तू मला जीवनसाथी म्हणून निवडलेस. मी तुझा आभारी आहे. पण आता वेळ गेली आहे. मी तुला खोटे स्वप्न नाही दाखवणार. माझा सैन्यात भरती होण्याचा निर्णय पक्का आहे. आजवरचा इतिहास आहे. दोन प्रेमी जीवांच्या प्रेमाचा शेवट क्वचितच लग्नात होतो. मी तुझ्या प्रेमाचा नक्कीच आदर करतो. माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा तुला नक्कीच मिळेल. तो माझ्यापेक्षा नक्कीच भाग्यवान असेल. बोलताना राकेशचे डोळे भरून आले होते. न मागता देव राकेशच्या ओंजळीत भरभरून सुख देण्यास तयार होता. पण राकेश स्वतःला कमनशिबी समजत होता. सुगंधाचे घर जवळ आले तसे पावले अजून स्लो झाली. अचानक सुगंधा राकेशला आडवी झाली.
बस आता, तू मला उपदेश देणे बंद कर. मी मनाने कधीच तुझी झाली आहे. तुला नाही कळणार. कोणत्याही मुलींच्या मनात एकदा उमटलेली प्रेमाची प्रतिमा कधीच पुसली जात नाही. तू आनंदाने सैन्यात जा. मी तुला अडवणार नाही. पण मी मात्र फक्त तुझी आणि तुझीच असेन. तुझी वाट पाहत असेन कायमची. मला खात्री आहे, तू पण मला कधीच विसरू शकणार नाहीस. इतिहासाचा दाखला नको देऊस मला. तो काही नियम होत नाही, आणि असलाच तर प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच ना. मग आपण प्रेमाचे रूपांतर लग्नात करून जगाला दाखवू, व इथून पुढे आपले उदाहरण सगळे प्रेमी सर्व जगाला नेहमी देतील की दोन प्रेमी जीवांचे लग्न झाले नाही तरी जीवनाच्या अंतापर्यंत ते एकमेकांची वाट पाहू शकतात. तेवढ्यात समोरून सुगंधाचे बाबा येताना दिसले. दोघेही गप्प झाले, अबोलपणे, पण बोलक्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. कल्पनेच्या स्वर्गात दोघेही रममाण झाली होती. सकाळी गोपालने अंगावरची चादर ओढली तेव्हा राकेशला जाग आली. आज दुपारी 3 वाजता बसने पुण्याला व नंतर ट्रेनने बँगलोरला जायचे होते. सगळी तयारी झाली होती. उमेशने बस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी रिक्षा पण सांगितली होती. दुपारच्या जेवणाला गोपालला थांबून घेतले होते. दुपारी 2 वाजता सगळ्यांचा चहा झाला. गोपालने बरोबर सुटकेस आणली होती. दोघांनी कपडे केले. देवाला, आईला व बाबांच्या फोटोला नमस्कार केला. जवळ उभ्या असलेल्या जोशी काकांना पण नमस्कार केला. राकेशने उमेशला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. आई सांगेल तसे वागायचे असे प्रॉमिस घेतले. इतक्यात सुगंधा दरवाजातून आत आली. तिच्या हातात 2 पार्सल होते. तिने सांगितले की राकेश आता आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सीमेवर जात आहे, म्हणून त्याला बाबांनी सिम कार्ड सहित मोबाईल भेट दिला आहे. आणि ते दुसरे पार्सल कोणासाठी आणलेस ग? आईने विचारले. तिने धीटपणे सांगितले, राकेशला फोन करायला कधी वेळ मिळेल न मिळेल, पण आई व उमेशला कधी त्याची आठवण आली, बोलावेसे वाटले तर या दुसऱ्या फोनवरून ते संपर्क करू शकतात. त्यात पण सिम कार्ड आहे. अगं मुली, एवढा खर्च कशाला केला तुझ्या बाबांनी? आईने न राहून विचारले. अहो काकू, माझ्या मामाचे मोबाईलचे दुकान आहे. तो दरवर्षी नवीन मोबाईल बाबांना गिफ्ट देत असतो. घरात खूप नवीन मोबाईल साठले आहेत. तुम्ही काळजी करू नका. राकेशने नजरेने तिचे आभार मानले. गोपाळ व उमेशच्या चेहऱ्यावर गूढ रहस्य होते. मोठ्या खुबीने सुगंधीने राकेशला मोबाईल गिफ्ट देण्यात यश मिळवले होते. बँगलोरचा प्रवास सुरू झाला होता. पुण्याला पोहोचल्यावर ट्रेनमध्ये स्पेशल बोगी व बर्थ दोघांसाठी रिझर्व होते. वरचा बर्थ मिळाल्याने राकेशने निवांत श्वास घेतला. डोळ्यापुढून सुगंधाची प्रतिमा जातच नव्हती. 2 भोकरासारखे निळे डोळे सारखे राकेशकडे बघत होते. कानांच्या पुढे डोकावणाऱ्या केसांच्या बटामध्ये राकेश हरवून गेला होता. कधी झोप लागली त्याला कळलेच नाही. गोपाळला मात्र भविष्याच्या काळजीने बराच वेळ झोप लागली नव्हती. गोपाळला जाग आली तेव्हा बँगलोर रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबत होती. गोपाळने पटकन राकेशला उठवले. दोघांनी पटकन शूज घातले. सामान घेऊन स्टेशन बाहेर आले व मिलिटरी ट्रेनिंग सेंटरवर जाण्यासाठी टॅक्सी हायर केली. बँगलोरचे ट्रेनिंग सेंटर खूप विस्तारले होते. ट्रेनिंगला आलेल्या जवानांसाठी सुरेख, सुसज्ज व असे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होते. जॉईनिंग रिपोर्ट दिल्यावर त्या दोघांनी फक्त ट्रेनिंगविषयी माहिती गोळा केली व आराम केला.
या सेंटरमध्ये रायफल फायरिंग रेंज, ॲथलेटिक ट्रेक होता. 50 एकर जागेमध्ये कमांडो ॲब्स्टॅकल कोर्स होता. खड्डे, पाणी, उंच भिंत, तारांचे वेटोळे असे 31 अडथळे ओलांडण्याचे खडतर प्रशिक्षण जवानांना घ्यावे लागे. तसेच भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, बांबू उडी याचे प्रशिक्षण दिले जाते. ट्रकच्या मध्यभागी फुटबॉल व हॉकीचे मैदान होते. सकाळी शार्प 5 वाजता ग्राउंडवर रिपोर्टिंग होते. 4 वाजता मोबाईलचा गजर झाला. राकेशने मनापासून सुगंधाने मोबाईल भेट दिला म्हणून आभार मानले. आल्यापासून इच्छा असून सुद्धा सुगंधाला फोन करणे जमले नव्हते. वेळात वेळ काढून तिला फोन करण्याचे मनापासून ठरवले. दोघांनी पटकन आवरून ग्राउंडवर हजेरी लावली. लगेच 5 राऊंड रनिंग करावे लागले. तसा नियमच होता. त्यानंतर सामूहिक कवायत होती. त्यानंतर एका मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट होता. त्यानंतर फायरिंग राऊंड असायचे. AK-47 पेक्षा अत्याधुनिक अशा रायफल्सचे मेंटेनन्स, लोडिंग, टार्गेट अचिव्हिंग शिकावे लागे. दुपारी 1 वाजता लंच असे. 1 तासाच्या विश्रांतीनंतर हॉलमध्ये विविध विषयावर मिलिटरी ऑफिसर्सचे लेक्चर असे. त्यानंतर अर्धा तासाचा टी टाईम असे. दुपारी 4 वाजता अडथळे शर्यतीचा सराव करावा लागे. संध्याकाळी 6 वाजता त्या दिवसाचे ट्रेनिंग संपलेले असे. रात्री 8 ते 9 या वेळेतच फक्त बुफे डिनर मिळे. दुसऱ्या दिवशी परत पहाटे 4 वाजता दिवस सुरू होत असे. पहिल्या 4 दिवसात लक्षात असून सुद्धा राकेशला सुगंधाला फोन करणे जमले नाही. उमेशला मात्र त्याने मेसेज करून सुखरूप पोहोचल्याचे कळवले होते. रविवारी फक्त लेक्चर होते. दुपारी 4 वाजता सुट्टी झाल्यावर गोपाळ व राकेश रूमवर आले. त्याने लगेच सुगंधाला फोन लावला. रिंग वाजतच राहिली. वैतागून त्याने मोबाईल चार्जिंगला लावला व बेडवर पडला. त्याचा डोळा लागून गेला. अर्धा तास झाला असेल. फोनच्या रिंगने त्याला जाग आली. बघतो तर काय, सुगंधाचा फोन होता. त्याने बराच वेळा हॅलो हॅलो केले, पण तिकडून रिप्लाय काही येत नव्हता. तो बंद करणार एवढ्यात हॅलो, अगदी हळू कोमल आवाज आला. कोणीतरी नाराज माणसाचा फोन दिसतोय असे म्हणताच तिकडून मोठा आवाज आला. नाराज? कोण, मी की तू? तिकडून सुगंधाचा मिश्किल आवाज आला. तुला बँगलोरला जाऊन किती दिवस झाले? एकदा तरी माझी आठवण आली का? आठवण आली असती तर तू मला फोन केला असता. एकतर खूप वर्ष मनात साठलेले प्रेम परिणामांची पर्वा न करता मी तुझ्याजवळ व्यक्त केले. मी बरोबर केले की नाही मला काही माहीत नाही. तुझा रिस्पॉन्स कसा आहे हे मला कळालेच नाही. तू दिलेल्या उत्तराने मी काहीशी नाराज झाले होते. म्हणून मी स्वतः तुला फोन न करता तुझ्या फोनची वाट पाहत होते. जसे 4 दिवस गेले तसे तुझा नकार असावा असे मला वाटले. तुझा फोन आला तेव्हा मी आणि बाबा दुकानात आलेल्या सामानाची लिस्ट चेक करत होतो. बाबांनी मला सांगितले की तुझ्या मोबाईलची रिंग वाजते, जाऊन बघ. मी बाबांना सांगितले की कुठल्या तरी कंपनीचा फोन आहे, जाऊ द्या. ते काउंटरवर गेल्यावर मी तुला फोन केला. तू गेल्यानंतर कितीतरी रात्री मी आढ्याकडे बघत काढल्या. झोपच येत नाही रे, काय करू? सॉरी. मी बँगलोरला आल्यानंतर लगेच तुला फोन करायला पाहिजे होता, पण लगेचच ट्रेनिंगच्या बिझी शेड्यूलमध्ये अडकलो. रात्री 9 नंतर निवांत असायचो, पण रात्री तुला फोन कसा करणार ना? बरं जाऊ दे, मी गावी आल्यावर आपण जरूर वाद करत बसू. तू दिलेल्या मोबाईलबद्दल मनापासून धन्यवाद. तुझा फोन झाल्यावर मी उमेश व आईशी पण बोलणार आहे.
बँगलोरचे 30 दिवसांचे खडतर एंट्री ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग चालू असताना मी व गोपाळ पण एकमेकांशी बोलू शकत नाही. थोडी जरी चूक झाली तरी कठोर पनिशमेंट होते. मी गावाला आलो की आपण भेटूच, तोपर्यंत अधीर होऊ नकोस. दर रविवारी 4 वाजता फोन करत जाईन. तोपर्यंत जमले तर माझ्या आईची काळजी घे. उमेशला करिअरकडे लक्ष द्यायला सांग. आता फोन ठेवतो कारण गोपाळ आला आहे. तोपर्यंत स्वप्नात मात्र आपण रोज नक्कीच भेटू. आता ट्रेनिंगचे शेवटचे 3 दिवस बाकी होते. सगळ्या जवानांमध्ये प्रचंड कॉन्फिडन्स वाढला होता. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून जवान आलेले होते. भाषा, राहणीमान, जेवणाच्या पद्धती, सणवार सगळे वेगवेगळे होते. सगळ्यांमध्ये एकच कॉमन होते, ते म्हणजे मातृभूमीवर असलेले निस्सीम प्रेम. वेळ आली तर मातृभूमीच्या रक्षणासाठी जीव देण्याची तयारी व कुठल्याही प्रकारच्या त्यागाची तयारी, ज्याची कमतरता आजकाल बहुसंख्य तरुणांमध्ये दिसून येते. डिग्री मिळाल्यावर कमीत कमी श्रमात व वेळेत जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याकडे आकर्षण दिसते. दुर्दैव आहे की शिक्षण पूर्ण झाले की नाईलाजाने नोकरी शोधण्याला प्राधान्य दिले जाते. नंतरचे प्राधान्य असते ते लग्न. मग मुले होतात. त्यांचे शिक्षण, त्यांचे लग्न यात निम्मे जीवन संपलेले असते. या सगळ्यांनी सुरक्षित सुखी जीवन जगावे म्हणून आमच्यासारखे देशाला वाहून घेतलेले जवान सीमेवर रात्रीचा दिवस करून जीवाचे रान करून शत्रूपासून मातृभूमीचे पर्यायाने सगळ्यांचे रक्षण करत असतो. शेवटच्या दिवशी काउन्सिलिंग घेण्यात आले. सैन्यात भरती होण्याचा निर्णय कसा योग्य आहे, तुमच्यासारख्या जवानांची आज देशाला किती गरज आहे याचे महत्त्व सांगितले गेले. पंजाबच्या जसबीर सिंगला प्रथम तर राकेशला द्वितीय बेस्ट कमांडोचे पदक देऊन गौरव करण्यात आला. इंजिनिअरिंगची डिग्री मिळाल्यामुळे ट्रेनिंग नंतर पहिली पोस्टिंग कमिशनर ऑफिसर केडरमधील लेफ्टनंट म्हणून असेल. पुढचे प्रमोशन कॅप्टन मेजर असे असेल. संध्याकाळी सर्व जवान बँगलोर सिटी बघायला गेले. परतीचे सगळ्यांचे रेल्वे रिझर्वेशन केले होते. सगळ्यांच्या गळाभेट झाल्या. एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले गेले. गोपाळ व राकेश 30 दिवसांचे बँगलोरचे ट्रेनिंग पूर्ण करून परत आले. पुढच्या ट्रेनिंगसाठी फक्त 8 दिवस होते. दोघांच्याही जीवनातील हा मोठा टर्निंग पॉइंट होता. शरीर पिळदार झाले होते. चालण्या बोलण्यात, उठण्या बसण्यात आत्मविश्वास ठासून भरलेला दिसत होता. वागण्यात शिस्त होती. नजरेत जरब होती. घरी जास्तीत जास्त वेळ उमेश व आईजवळ काढायचे असे राकेशने ठरवले. आईला व उमेशला खूपच आनंद झाला होता. ट्रेनिंगबद्दल सविस्तर जाणून घेण्याची दोघांची इच्छा राकेशने पूर्ण केली. त्यावेळी सुगंधा हळूच आई शेजारी येऊन बसली होती. ऐकताना सगळे भारावून गेले होते. ट्रेनिंग किती कठीण आणि खडतर होते याची कल्पना सगळ्यांना आली. 2 दिवसानंतर सुगंधाने राकेशला गाठले. आता तरी वेळ आहे का तुझ्याजवळ माझ्याशी बोलायला? सुगंधाने सुरुवात केली. चल, आपण नदी किनारी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसू. चालत ते कधी पोचले कळलेच नाही. संध्याकाळ होत होती. सूर्य पश्चिमेकडे झुकत होता. पाखरे परत घरट्याकडे येत होते. 2 प्रेमी जीव सर्व जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत होते. राकेशला भान आले. सैन्यात आपण भरती झालो आहोत या सत्याची जाणीव झाली. आपण सुगंधाला सत्याची जाणीव करून द्यायला पाहिजे असे राकेशने मनोमन ठरवले. सुगंधा, तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे. तू मला तुझा जीवनसाथी निवडले, हे माझे भाग्य आहे. तरी पण मी तुला मनापासून विनंती करेन की तू तुझ्या तोलामोलाचा दुसरा जीवनसाथी निवडून सुखी जीवन जग. तू सुखी असल्यास मला सीमेवर लढताना 10 हत्तीचे बळ येईल. सैनिकाच्या डोक्यावर कायमची टांगती तलवार असते.
मला मिळवण्यासाठी तू तुझ्या स्वप्नांना बळी देऊ नकोस. माझे मन दोलायमान होईल असे तू काहीही करणार नाहीस, ही खात्री आहे. वैतागून सुगंधाने जवळ पडलेला दगड उचलला व नदीच्या पात्रात जोरात भिरकावला. वातावरण गंभीर झाल्याचे राकेशच्या लक्षात आले. माझे चुकले तुझ्यावर प्रेम करून. सैन्यातील अधिकारी खूप कठोर असतात हे ऐकले होते, पण त्यांचे काळीज पण दगडाचे असते हे मला आज समजले. सुगंधाने मन मोकळं करायला सुरुवात केली. तुझं कॉलेजमधील कुठल्या मुलीवर प्रेम आहे का रे? म्हणून तू मला असं टाकून बोलतोयस? तसे असेल तर मला सांग, मी तुझ्या जीवनातून कायमची निघून जाईन. अरे प्रेम असे ठरवून करता येत नाही रे राकेश, ते निसर्गतः उपजत असते. तसेच इथून पुढे प्रेम करायचे नाही आणि असलेले प्रेम विसरून जायचे. हे इतके सोपे नाही. कोणाच्याही हातात नाही. असा कुठलाही बाजार या जगात नाही जेथे प्रेमाचे काही अटींवर देवाणघेवाण होत असेल. मनातील एक कप्पा एकदा दिला गेला ना की तो रिप्लेस करून दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो कायमचा रिकामाच राहतो रे. तडजोडीने चाललेले अनेक संसार असतात, मोडत पण नाही, पण लडखडत नाईलाजाने निभवत असतात. पण मला कुठलीही तडजोड करून मन मारून जगायचे नाही. मी तुझ्यावर प्रेम करते. करते म्हणजे ते करतेच. तुझे नसले तरी करत राहणार, हे त्रिकाल सत्य आहे. मला उपदेश देऊन माझे मन विचलित होईल असे तुला वाटत असेल तर तू चुकत आहेस. असो, आता ऐक. तू माझा आहेस. यापुढेही कायमच माझाच राहशील. मी तुझ्या ध्येयाच्या आड कधीही येणार नाही. तू आनंदाने, पूर्ण आत्मविश्वासाने सीमेवर शत्रूशी लढ. मी कायम तुझ्यासोबत असणार नाही, पण तुझ्या हृदयात कायमचे असेल. मी कधीही दुसऱ्या कोणाचे असणार नाही याची खात्री बाळग. वेळ आल्यास मी तुझ्या फक्त नावाने पूर्ण जीवन तुझ्या आठवणींवर काढीन, पण परत मी दुसऱ्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करावे असा अनाहूत सल्ला तुझ्या ओठांवर परत येणार नाही, अशी शपथ घे. सुगंधाला समजावणे राकेशला शक्य नव्हते. प्रेमाची ताकद काय असते याचे प्रत्यंतर राकेशला जाणवत होते. राकेश पुढे पर्यायही नव्हता. राकेशने सुगंधाला मिठीत घेतले. आभाळ स्वच्छ झाले होते. मनोमिलन तर झालेच होते, पण प्रेमाचे रूपांतर बळकट विश्वासात झाले होते. आता माघार नव्हती. फक्त भविष्यात काय लिहून ठेवले याबद्दल दोघेही अनभिज्ञ होते. दुसऱ्या दिवशी टेलिग्राम आला. सिकंदराबाद येथील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग संस्थेत पुढच्या ट्रेनिंगसाठी जायचे होते. सगळ्यांचा निरोप घेऊन गोपाळ व राकेश सिकंदराबादला जायला निघाले. ट्रेन सिकंदराबादकडे धावत होती, पण राकेशचे मन गावीच सुगंधाजवळ घुटमळत होते. आपल्याला कोणीतरी आवडते यापेक्षा कोणाला तरी आपण आवडतो, ही कल्पना फारच सुखकारक होती. दोघांचेही जीवनसाथी बनण्याचे स्वप्न मात्र नियतीच्या हाती होते. सुगंधाने निघताना राकेशला सांगितले की डिग्री मिळाल्यावर ती पुण्याच्या मामाकडे जाऊन नर्सिंगचा कोर्स करणार आहे. गोपाळला राकेशच्या मनस्थितीची कल्पना होती. त्याने प्रवासाचा आनंद लुटला. सिकंदराबादला पोहोचल्यावर दोघांनी ट्रेनिंग सेंटर गाठले. या ट्रेनिंगमध्ये बँगलोर सारख्या रुटीन व्यायाम, खेळ, फायरिंग सराव हे होतेच, पण महत्त्वाचे इंजिनिअरिंग विषयाचा सखोल अभ्यास होता. सीमेवर लढताना इंजिनिअरिंग विषयांचे ज्ञान फार महत्त्वाचे असते. त्याची सविस्तर माहिती देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव उघड न करण्याचे बंधनकारक होते. ट्रेनिंगचे विषय अतिशय गुप्त होते. सिकंदराबादच्या ट्रेनिंगला 3 दिवसांनी 30 दिवस पूर्ण होणार होते. त्यावेळी अचानक ऑर्डर मिळाली की हे ट्रेनिंग संपल्यावर लगेचच पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग येथे 15 दिवसांचे ट्रेनिंग होते. घरी जायला मध्ये वेळ मिळणार नव्हता. गोपाळ व राकेश दोघेही नाराज झाले, पण नाईलाज होता. राकेशने उमेशला फोन करून तसे कळवले. आईशी पण बोलणे झाले, फक्त सुगंधाला फोन लागला नाही.
जसजसे ट्रेनिंग पूर्ण होत होते तसतसे फिजिकल फिटनेस तर जाणवत होतेच, पण अनेक माहीत नसलेल्या विषयांच्या ज्ञानात भर पडली होती. सीमेवर जाऊन लढण्याचा आत्मविश्वास वाढला होता. पुण्याचे 15 दिवसांचे ट्रेनिंग लवकरच संपले. पुणे शहर राकेशला खूप आवडले. जगलो वाचलो निवृत्त झाल्यावर पुण्याला स्थायिक होण्याचा त्याने विचार केला होता. कधी एकदा घरी जाऊन आई व उमेशला भेटतो असे त्याला झाले होते. घरी पोहोचल्यावर सगळ्यांना आनंद झाला. राकेश आता खूप रुबाबदार दिसत होता. संध्याकाळी जोशी काका व गावातील काही मंडळी राकेशच्या घरी जमले. गोपाळला पण बोलावून घेण्यात आले. गावकऱ्यांनी भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल दोघांचा सत्कार केला. सैन्यात भरती होणे म्हणजे येरा गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी जिगर लागते. आपल्या आवडीनिवडी, भौतिक सुखाच्या इच्छांना मूठमाती द्यावी लागते. मातृभूमीबद्दल प्रेम, वेळ आली तर बलिदान द्यायची तयारी असावी लागते. जोशी काकांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितले. दोघांबद्दल गावकऱ्यांना कायम गर्व वाटेल असे अग्रवाल काकांनी सांगितले. रात्री राकेशने सुगंधाला फोन केला होता. ती 8 दिवसांपूर्वी पुण्याला मामाकडे गेली होती. सरकारी नर्सिंग कोर्सला तिला ऍडमिशन मिळाली होती. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी राकेशला कॉल करण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण फोन बंद लागला होता. फोन लागल्यावर ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल सुगंधाने राकेशचे अभिनंदन केले. पोस्टिंग कुठे होते याची वाट पाहत असल्याचे राकेशने तिला सांगितले. पोस्टिंगच्या जागेवर रुजू होण्याआधी पुण्याला येऊन भेटेन असे प्रॉमिस राकेशने सुगंधाला दिले. पहिलीच पोस्टिंग राजस्थानमधील पोखरण येथे मिळाली. गोपाळला मात्र आसामला पोस्टिंग मिळाली होती. 2 जिवलग मित्र आता एकमेकांपासून दूर राहणार होते. गोपाळला रडू आवरेना. लहानपणापासून एका शाळेत, नंतर एकाच कॉलेजला, सैन्य भरती, ट्रेनिंगला पण एकत्र. पोस्टिंग मात्र 2 टोकांना. राकेशला पण दुःख आवरत नव्हते. दोघेही नदीवर गेले. 3 तास अविरत पोहल्यावर शांत झाले. आपल्या इतकी दीर्घकाळ मैत्री कोणी निभू शकणार नाही याची त्यांना खात्री होती. आपण कितीही दूर असलो तरी मोबाईलमुळे नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असू असे एकमेकांना समजावत होते. दोघांनी एकमेकाचा आनंदाने निरोप घ्यायचा असे ठरवले. सगळ्यांचा निरोप घेऊन गोपाळ आसामला व राकेश जयपूर राजस्थानकडे निघाले. थोडासा उलटा प्रवास करून राकेश आधी पुण्याला सुगंधाला भेटायला गेला. हॉस्टेलवरून अर्ध्या तासाची परवानगी घेऊन सुगंधा व राकेश जवळ असलेल्या गार्डनमध्ये गेले. एका बाकावर बसले. सुगंधाने मिठी मारून लगेच रडायला सुरुवात केली. राकेशने तिला थांबवले नाही. मन मोकळे होणे जरुरी होते. त्याने हळूच बोलायला सुरुवात केली. अगं वेडे, मला हसून निरोप देणार आहेस की रडून? आपण फक्त शरीराने दूर असू, मन हृदय मात्र एकमेकांजवळच असेल. आपण कायम संपर्कात असू, नुसत्या मोबाईलमुळे नाही तर टेलिपथीमुळे. याबद्दल तुला माहिती नसल्यास या विषयांची पुस्तके मोकळ्या वेळेत वाचत जा. किती प्रचंड मोठे अंतर असले तरी टेलिपथीच्या मदतीने 2 व्यक्ती संपर्कात राहू शकतात याची मला खात्री आहे. असो, तुझ्या नर्सिंगच्या कोर्सला माझ्या शुभेच्छा. जेव्हा जेव्हा गावी जाशील माझी विनंती आहे की आई व उमेशला भेटत जा. सुगंधा रागाने दूर जाऊन उभी राहिली. अरे राकेश, तू मला वेडी समजतोस का रे? मी तुला आपले मानले म्हणजे आई उमेश माझे कुणीच लागत नाही का रे? तू अजिबात काळजी करू नकोस. तू अजिबात गावाकडची कुठलीच काळजी करायची नाही. सगळी जबाबदारी मी घेतली आहे. तू फक्त मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी निभव. मन दोलायमान होईल त्यावेळी माझी फक्त आठवण काढ आणि शत्रूवर तुटून पड. तुझ्यासारखे शूरवीर मातृभूमीच्या पोटी आहेत. तोपर्यंत काय विषाद भारताकडे कोणीही वाईट नजरेने बघायचे. परत 2 जीव एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले, कळलेच नाही.
जास्त वेळ हॉस्टेलच्या बाहेर राहणे शक्य नसल्याने दोघांनी एकमेकांचा हसून आनंदाने निरोप घेतला. मनाने पुण्याला पण शरीराने राकेश जयपूरला निघाला. जयपूरला पोहोचला तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. युनिफॉर्म घातलेले 2 जवान त्याला घ्यायला स्टेशनवर आले होते. बोलणे काही झाले नाही. त्यांनी नाव विचारले व आय कार्ड बघितले. बाहेर असलेल्या मिलिटरी जीपमध्ये बसून त्याचा प्रवास सुरू झाला. किती तास उलटले हे समजलेच नाही. जीप एका टेंटजवळ थांबल्यावर राकेशने डोळे उघडले. 1 एकरच्या रेडियसमध्ये अनेक मिलिटरी टेंट होते. सगळीकडे युनिफॉर्म घातलेल्या जवानांची वर्दळ होती. एका लाईनमध्ये अनेक मिलिटरी जीप रांगेत उभ्या होत्या. 2 जवान त्याला एका टेंटमध्ये घेऊन गेले. आत मोठ्या टेबलजवळ रेव्हॉलिंग चेअरमध्ये एक उमदा अधिकारी बसला होता. वेलकम लेफ्टिनेंट राकेश सर. मैं संतोख सिंह, असिस्टेंट लेफ्टिनेंट, आपका स्वागत करता है. सर मैं मराठी बोल सकता है क्योंकि मैं मुंबई का थाने का रहने वाला हूँ. आज तुम्ही प्रवास करून थकला असाल. आता जेवण करून आराम करा. हे तुमचेच ऑफिस आहे. हा टेबल चेअर तुमचेच आहे. सकाळी बरोबर 7 वाजता मी तुम्हाला रिपोर्ट करेन. गुड नाईट सर. लेफ्टनंटच्या युनिफॉर्ममध्ये राकेश खूपच रुबाबदार दिसत होता. शार्प 7 वाजता तो आपल्या टेंटमध्ये दाखल झाला. अनुभव नसला तरी आत्मविश्वासाने सर्व जबाबदारी काम पार पाडायचे याचा त्यांनी निर्धारच केला होता. असिस्टंट लेफ्टनंट संतोख सिंगने उत्साहात एंट्री केली. सर, बाहेर मिलिटरी जीप उभी आहे. त्यात 2 जवान आहेत. त्यापैकी एक जीप ड्राईव्ह करेल, दुसरा आपल्याला कव्हर करेल. जीपमध्ये महत्त्वाचे ॲनिमेशन आहेत. जीप थांबली की ते लेफ्टनंट उमरला हँडओव्हर करून या जीपमधून परत यायचे आहे. राकेश थोडा गोंधळून गेला होता. साहबजी, एक विचारू का? राकेशने विचारले. हे काम तर कोणताही जवान करू शकतो. मग मला या कामासाठी का निवडण्यात आले? समजेल का? नाही साहबजी, ही आपली पहिली परीक्षा समजा. आपण जे काम करत आहोत ते भारत सरकारचे एक सिक्रेट मिशन आहे. कर्नल साहेबांची ऑर्डर आहे की दिलेले काम कुठलेही प्रश्न न विचारता करायचे आहे. एकमेकांशी सुद्धा वाच्यता करायची नाही. मला सुद्धा काहीही माहिती नाही. कृपया परत या कामगिरीबद्दल कुणालाही काही प्रश्न विचारू नका, अशी माझी नम्र विनंती आहे. पुढच्याच आठवड्यात राकेशच्या कामात थोडा बदल झाला. 3 जीप बरोबर 6 जवान घेऊन राकेश अज्ञात स्थळी जाण्यास निघाला. साधारण 3 तास 40 मिनिट प्रवास झाला. तिन्ही जीप बाजूला लावण्यात आल्या. आज कोणीही युनिफॉर्म घातलेले नव्हते. पुढचा प्रवास पायीच होता. साधारण 2 किलोमीटर चालल्यावर खूप मोठा उतार सुरू झाला. उताराचा शेवट एका बोगद्यात झाला. 7 फूट उंच, 5 फूट रुंद असा बोगदा होता. दर 400 मीटरवर एक जवान रायफल घेऊन उभा होता. राकेश जवळ आला की त्याला कडक सॅल्यूट केला जात होता. परत अजून 1 तास चालावे लागले आणि राकेशला आश्चर्याचा धक्का बसला. खूप मोठ्या प्रयोगशाळेत त्याचा प्रवेश झाला होता. बरोबर आलेले जवान आता कोणीच त्याच्या बरोबर नव्हते. त्यांचे काम झाले असावे. राकेशचे स्वागत लेफ्टनंट शर्मा यांनी केले. वेलकम सर, बी कम्फर्टेबल. इथून पुढे तुम्हाला इथेच काम करायचे आहे. तुमच्या निवासाची व्यवस्था इथेच केली आहे. पुढची ऑर्डर मिळेपर्यंत तुमचा मुक्काम येथेच असेल. तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आतमध्ये टोटल 9 कॅबिन आहे. त्यात वेगवेगळे सायंटिस्ट त्यांच्या कामात मग्न असतील. तुमचे टेबल खुर्ची बाहेर मध्यभागी असेल. इथे कोणालाच नाव नसते. कोणालाही काही मदत लागल्यास तात्काळ तुम्हाला ती मदत करावी लागेल. तुमच्या इंजिनियरच्या ज्ञानाचा इथे कस लागेल. पुढचे 10 महिने 7 दिवस राकेश तिथे कामात मग्न होता. काहीही अंदाज येत नव्हता.
मोबाईल जवळ ठेवण्याची परवानगी नव्हती. घरच्या कोणाशीही संपर्क नव्हता. आईची, उमेशची खूप आठवण येत होती. रोज रात्री 2 निळे भोकरे डोळे आणि कानावरच्या 2 बटांमध्ये राकेश हरवून जात होता. अचानक एके दिवशी ऑर्डर मिळाली. तातडीने काश्मीरमधील कुपवाडा येथे रिपोर्ट करायचे होते. असे का, असा प्रश्नच नव्हता. ऑर्डर फॉलो करायची ही शिस्तच होती. तिसऱ्या दिवशी राकेश 7 जवानांसह काश्मीरमधील कुपवाडा येथे हजर झाला. त्याच्या अंडर 17 कमांडो होते. सीमा रेषेवर नाईट पेट्रोलिंगचे काम चालू झाले. 15 दिवसांनी एक मोठी न्यूज आली. भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. सगळ्या जगाला या बातमीने धक्का बसला. भारत एक अणुशक्तीयुक्त शक्तिशाली देश म्हणून जगापुढे आला. कोणाच्याही दबावाला भारत भीक घालत नाही हे सिद्ध केले. या टॉप सिक्रेट मिशनचा आपण एक छोटासा पार्ट होतो हे राकेश कोणालाच सांगू शकत नव्हता. पण त्याचे ऊर अभिमानाने भरून आले. कुपवाडा येथे शत्रूबरोबर कायम चकमकी चालू असायच्या. सीमारेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्यांवर भारतीय जवानांचे नियंत्रण होते. रात्रीचा दिवस करून नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग करणे जिकिरीचे काम होते. एक दिवस दुपारी वेळ काढून राकेशने आईला व उमेशला फोन केला. राकेश पोखरणला होता तेव्हा काहीच संपर्क न झाल्याने आई काळजीत होती. उमेशला नेट कुस्तीत करिअर करायचे होते. त्यासाठी त्याने कोल्हापूरला एक जिम लावली होती. तुम्ही मला फोन करत जाऊ नका. मला वेळ मिळाला की मीच फोन करत जाईन असे सांगितले. उमेशकडून सुगंधाची माहिती काढून घेतली. ती पुण्यालाच असते, फक्त सुट्टीमध्ये गावी येत असते असे त्याने सांगितले. लगेच त्याने सुगंधाला फोन लावला. तिचा लंच टाईम होता. सगळ्या मैत्रिणी कॅन्टीनमध्ये डबे घेऊन जेवायला बसल्या होत्या. इतक्यात सुगंधाचा मोबाईल वाजला. मैत्रिणींनी सांगूनही जेवण अर्धवट सोडून सुगंधा मोबाईल घेऊन गॅलरीत आली. राकेशचा फोन आल्याने तिला खूप आनंद झाला होता. 2 मिनिटे स्तब्ध शांतता होती. फक्त हुंकारच ऐकू येत होते. किती दिवसांनी फोन करतोयस? सुगंधाने नाराजीने सुरुवात केली. राकेशने आवश्यक तेवढी माहिती सांगून आपण फोन का करू शकत नव्हतो हे सविस्तर सांगितले. आता काश्मीरला असून नियंत्रण रेषेवर तैनात असल्याचे सांगितले. तू अभ्यासाकडे लक्ष दे, माझा विचार करू नकोस असे सांगितले. तसेच मला फोन करण्याचा प्रयत्नही करू नकोस. मला वेळ मिळाल्यावर मी फोन करत जाईन अशी सूचना दिली. रोजच्या चकमकीत आपले जवान जखमी होत होते. पहाटे 2:30 वाजता राकेश व लायन्स नाईक प्रकाश सिंग पेट्रोलिंग करत होते. दर 200 मीटरवर एक असे 7 रायफलमॅन मागे येत होते. अचानक झाडीच्या मागून AK-47चा भडीमार झाला. सगळ्यांना पोझिशनिंगची ऑर्डर राकेशने दिली. मागे येत असलेल्या 7 पैकी एका रायफलमॅनच्या डोक्यात गोळी घुसली. ताबडतोब सर्व तुकडी राकेशच्या ऑर्डरप्रमाणे दूर विभागून डिफेन्स करू लागली. 1 तास 30 मिनिटे चकमक चालू होती. नंतर शांतता पसरली. पुढचा अर्धा तास कोणीच हालचाल केली नाही. दिवस उगवायला फक्त 1च तास बाकी होता. एका पॉइंटवर सगळे जमले. राकेशने सगळ्यांची विचारपूस केली. जखमींवर उपचार सुरू केले. ॲम्ब्युलन्स बोलावून डेड बॉडी हेडक्वार्टरला पाठवली. राकेशच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की लायन्स नाईक प्रकाश सिंग कुठेच दिसत नाही. सर्वांना त्याचा शोध घेण्याच्या ऑर्डर देऊन स्वतः राकेश 300 मीटर मागे जाऊन प्रकाश सिंगचा शोध घेऊ लागला. जखमी झाला असेल तर सापडेल असा विश्वास सगळ्यांना होता. सगळे निराश झाले. नियमाप्रमाणे राकेशने सांकेतांक वापरून कॉर्डलेसवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चकमकीनंतर प्रकाश सिंग सापडत नसल्याचे कळवले. पुढचे 10 दिवस प्रकाश सिंगला शोधण्यासाठी
मिलिटरीचे जवान प्रयत्नांची शर्त करत होते. हेलिकॉप्टरने पण शोध घेतला जात होता. पण निराशा हाती आली. त्याचे शव जंगली प्राण्यांनी जंगलात ओढून नेल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अखेर 11व्या दिवशी प्रकाश सिंगची डेड बॉडी जवानांना ट्रेस झाली. त्याच्या शरीराची खूपच विटंबना केली होती. बॉडीला शिरच नव्हते. धारधार शस्त्राने मानेपासून डोके वेगळे करून धड इथे फेकून दिलेले दिसत होते. हाताच्या बोटांना व तळपायाला चटके दिल्याचे दिसत होते. राकेशने जेव्हा प्रकाश सिंगच्या मृत शरीराची अशी विटंबना बघितली तेव्हा त्याला मोठ्याने ओरडावे रडावे असे वाटले. हातातल्या रायफलवर पकड इतकी घट्ट झाली की तळ हातातून रक्त येत होते. जवळ उभ्या असलेल्या जवानांच्या गळ्यात पडून राकेश लहान मुलासारखा रडू लागला. काही क्षणासाठी राकेश विसरून गेला की तो लेफ्टनंट आहे. पुढच्या क्षणी त्याला कर्तव्याची जाणीव झाली. तत्काळ त्याने ऑर्डर द्यायला सुरुवात केली. डिटेक्शन सर्च स्क्वॉड बोलावण्यात आले. शववाहिका हजर झाली. पांढऱ्या शुभ्र चादरीत शव गुंडाळून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. याचा एक दिवस जरूर बदला घेण्याचे राकेशने मनोमन ठरवले. या धक्क्यातून सावरायला राकेशला बरेच दिवस गेले. त्याची मनस्थिती पाहून त्याची हिमाचल बॉर्डरवर बदली करण्यात आली. हिमाचल बॉर्डरवर सुद्धा युद्धजन्य परिस्थिती नसली तरी एका सिक्रेट मिशनवर त्याची अरुणाचल प्रदेश ब्रह्मपुत्रा नदी काठावरील एका गावात पोस्टिंग झाली. चीनच्या तिबेटी स्वायत्त प्रदेशातून 10 पेक्षा जास्त नद्यांची निर्मिती झाली आणि गेल्या दशकात या क्षेत्रातील 2 मोठ्या भौगोलिक शक्तींनी भारत आणि चीन या शक्तीचा वापर करण्यासाठी जलविद्युत शर्यतीत व्यस्त होत्या. या नदीला चीनमध्ये यारलुंग त्संगपो, भारतमध्ये सियांग आणि ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेशात जमुना असे म्हणतात. अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि बांगलादेशच्या डाऊनस्ट्रीम समुदायांमध्ये चीन आणि भारत या दोघांनी मेगा बांध बांधण्याच्या योजना आणि चीनद्वारे नदीच्या पाण्याने जलविद्युत प्रकल्पांची चिंता भारताला होती. जगातील एकमेव असे 5 किलोमीटरचे ब्रिजचे बांधकाम वेगात सुरू होते. ब्रह्मपुत्रा नदी जिच्या पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग होता त्यावर हे बांधकाम होत होते. ब्रिजवरून मिलिटरी जीप, प्रचंड मोठे रणगाडे याची वाहतूक होणार होती. तर त्यावरून बोथ वे ट्रेन रूट होते. यामुळे अंतर कमी झाले होते. पण अत्यंत कमी वेळेत चीन बॉर्डरवर लष्करी मदत पोहोचणार होती. भारताच्या आधुनिक सिव्हिल इंजिनिअरिंग ज्ञानाची जगाला ओळख होणार होती. हे मिशन अत्यंत गुप्तपणे चालू होते. या प्रकल्पाच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी राकेशवर होती. घर सोडून आता राकेशला 3 वर्ष पूर्ण झाले. फोनवरून सगळ्यांशी बोलणे व्हायचे तेवढेच. उमेश आता नेटवरील कुस्तीचा मास्टर झाला होता. आई थकली होती. सुगंधाचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण होऊन आता ती सरकारी दवाखान्यात हेड नर्स म्हणून पुण्याला सर्व्हिस करत होती. सगळ्यांना भेटण्याची ओढ राकेशला अस्वस्थ करत होती. त्याने 30 दिवसांची रजा काढून गावी जाण्याचे नक्की केले. उमेशने व आईने खूप उत्साहाने राकेशचे स्वागत केले. येताना त्याने दोघांसाठी खूप भेटवस्तू आणल्या. आईसाठी खास काश्मीरी शाल आणली. उमेशसाठी आकर्षक सोन्याचे ब्रेसलेट आणले. राकेशसाठी काय करू आणि काय नको असे आईला झाले. राकेशच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ आई रोज करू लागली. रोज संध्याकाळी सावडीवर बसून राकेश जमलेल्या गावकऱ्यांना आपले अनुभव सांगत असे. तरुण मुलांना लष्करात भरती होण्याचे आवाहन करत असे. त्याने व उमेशने कोल्हापूरला जाऊन पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला. सुगंधा 3 दिवसांची रजा काढून गावी आली. दोघे नदीवर जाऊन मन मोकळे गप्पा मारीत. त्यासाठी त्यांना दिवस पण कमी पडत होता. राकेशच्या बोलण्यात चालण्यात वागण्यात राकटपणा आला होता. मातृभूमीसाठी वेळ आली
तर जीवावर उदार होणाऱ्या राकेशचा तिला खूप अभिमान वाटायचा. तसेच सगळ्यांचे मन सांभाळून घरापासून दूर पुण्याला हेड नर्स असणाऱ्या सुगंधाचा राकेशला अभिमान वाटायचा. सुगंधाने हळूच लग्नाचा विषय राकेशजवळ काढला. त्यावर राकेशची काहीही प्रतिक्रिया आली नाही. तो एकदम गंभीर झाला. सुगंधे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते मी माझे भाग्य समजतो. सुखी जीवन जगण्याची इच्छा मला नाही असे वाटते का ग तुला? आईचे सूनसुख बघण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मला पण आहे. पण पण हा पणच फार मोठा आहे. जरा सविस्तर सांगतो. जन्म होतो, आई वडील वाढवून मोठं करतात, शिक्षण होते, लगेच नोकरी व लग्नाची घाई. मुलं बाळं होतात, त्यांना मोठे करणे, शिक्षण, नोकरी, परत त्यांचे लग्न, नातवंड, उतारवय आणि शेवट. असे रुटीन जीवन मला जगायचे नाही. नाहीतर इतर जनावरांमध्ये व आपल्यात फरक तो काय? सगळ्याच गोष्टी माणसांच्या हाती नक्कीच नसतात. पण विपरीत परिस्थितीतून मार्ग काढून जीवनात एखादे ध्येय पक्के करावे लागते. ध्येय गाठण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. न डगमगता प्रयत्न करावे लागतात. मातृभूमीचे रक्षण करण्याचे माझे ध्येय आहे. समोरासमोर लढण्याची ताकद नसलेला शत्रू जेव्हा भ्याडपणाने एखाद्या भारतीय जवानाला पळून त्याचे शिर कापून पाठवतात, त्याच्या शरीराचे कल्पनाही करता येणार नाही अशी विटंबना करतात. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. रक्त जळते, डोळ्यात अंगार उतरतो, मस्तकाची नस नस ताड ताड उडायला लागते. तेव्हा असे वाटते की ब्रह्मोसारख्या मिसाईलने मारा करून शत्रूच्या रक्ताचे पाट वाहून द्यावे. जोपर्यंत मी माझे हे स्वप्न पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी तुला लग्नाचे आश्वासन देऊ शकत नाही. मनातील जखम लवकर बरी होण्यातली नव्हती याची सुगंधाला कल्पना होती. तिने राकेशला जवळ घेऊन बराच वेळ डोके थापटले. उन्हे उतरायला लागली होती. वेळेचे भान दोघांनाही नव्हते. रजा 30 दिवसांची होती. 18 दिवस पूर्ण झाले. राकेश सगळ्यांच्या सहवासात आनंदी होता. पण नियतीला ते बघवले नाही. दुपारी 3 वाजता पोस्टमन टेलिग्राम घेऊन आला. राकेशला परत काश्मीर बॉर्डरवर रिपोर्ट करायचे होते. सगळे अचंबित आणि नाराज झाले. सगळ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. पण काही इलाज नव्हता. सगळ्यांचा निरोप घेऊन राकेश जम्मूला जाण्यास निघाला. जम्मू स्टेशनवर लाईन्स नाईक राय त्याला रिसीव्ह करायला आला होता. कडक सॅल्यूट झाल्यावर मिलिटरी जीपमध्ये बसून प्रवास सुरू झाला. जीप डायरेक्ट मिलिटरी हेडक्वार्टरला पोहोचली. तेव्हा राकेशला फार आश्चर्य वाटले. कितीही उत्सुकता, कुतूहल वाटले तरी ते व्यक्त न करण्याची शिस्त लष्करात होती. 2 मिनिट कर्नल साहेबांच्या केबिन बाहेर राकेशला वाट पाहावी लागली. कर्नल अभय सिंगच्या समोर राकेश उभा होता. त्यांच्या भव्य पर्सनॅलिटीने भारून गेला. सिट डाऊन. तुझ्या रेकॉर्डवरून मी तुला ओळखतो. फक्त 10 मिनिटच आपण बोलणार आहोत. इथून पुढे तुझे नाव सतलज असेल. तू युनिफॉर्म घालायचा नाही. तू अत्यंत गोपनीय कामगिरीवर नियुक्त झाला आहेस. दर 2 दिवसांनी तुझे हे नाव बदलले जाईल. तुला आता मिस्टर रोजला नंगा पर्वत स्पॉटवर रिपोर्ट करायचे आहे. यापेक्षा जास्त माहिती मी तुला देऊ शकणार नाही. नंगा पर्वत स्पॉटवर राकेश पोहोचला. तेव्हा प्रचंड थंडी होती, जी स्वेटर जर्सी घालून सुद्धा हाडापर्यंत जात होती. 2 तास भ्रमंतीनंतर सुद्धा त्याला कोणीच दिसेना. 4-5 प्राणी फिरताना दिसत होते. जवळ एक माणूस शाल पांघरून हातात काठी घेऊन झाडाखाली बसला होता. थकून राकेश त्याच्या समोरच्या झाडाखाली बसला. 1 तासानंतर कंटाळून राकेश उठला. तेवढ्यात समोरच्या माणसाने त्याला हाताने जवळ बोलावले व अस्खलित मराठीत बोलायला सुरुवात केली. तुझे नाव काय रे बाबा? कुणाला शोधत आहेस का? याला नंगा पर्वत म्हणतात. येथे माणूस औषधाला पण सापडणार नाही. तू कसा काय भटकलास इथे? राकेशने त्याचे निरीक्षण केले. तो उंच धिप्पाड होता. राकेश त्याच्या जवळ बसला. तुम्ही मराठी का? राकेशने सुरुवात केली. हो,
मी नागपूर जवळील एका खेड्यातील आहे. पण मी मराठी आहे हे तुम्हाला कसे कळले? आपण तर काही बोललोच नव्हतो. बरोबर आहे राजे, तुमच्याविषयी मला सगळी माहिती आहे. तुझे नाव राकेश आहे ना? तू रोज नावाच्या माणसाच्या शोधात आहेस, बरोबर ना? मग मीच रोज आहे. त्याने असे म्हणताच राकेश खाडकन उठून उभा राहिला व रोजला सॅल्यूट केला. सर, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, क्षमा करा. राकेश भांबावून गेला. डोंट वरी, मी कर्नल गेडाम, पण आता रोज. या सिक्रेट मिशन असताना आपण आपले हेच नाव असणार आहे. समजले मिस्टर सतलज? 4 दिवस रोज बरोबर काढल्यानंतर एके दिवशी रात्री 12:30 वाजता वायरलेसवरून मेसेज आला. ऑपरेशन ब्लॅक क्लाउड स्टार्ट. 1:10 एक मिलिटरी हेलिकॉप्टर उतरले. त्यात 2 कमांडो सर्व विनाशकारी ॲनिमेशन सहित होते. दोघांनी सॅल्यूट केले. रोज कामगिरीचे नेतृत्व करणार होता. कुठे जायचे, काय करायचे काहीच माहिती नव्हते. फक्त ऑर्डर फॉलो करायच्या एवढेच इन्स्ट्रक्शन होते. हेलिकॉप्टर चालू झाल्यावर खिशातून रोजने एक नकाशा काढला. पाक सीमेरेषेच्या आत 3 ठिकाणी रेड क्रॉस होते. रोजने सांगितले, या ठिकाणी हल्ला करून उद्ध्वस्त करायचे आहे. लष्कराच्या आपल्यासारख्या अनेक टीम या कामगिरीवर नियुक्त आहेत. आपल्याला दिलेल्या वेळेच्या आत बमबार्डिंग करून काम फत्ते करून आपले कुठलेही नुकसान म्हणजे जीवितहानी न होता परत यायचे आहे. आल्यावर सांकेतिक सिग्नल दिल्यावर दिल्ली हेडक्वार्टरला रिपोर्ट करायचा आहे. पोचायला 30 मिनिटे, परत यायला 30 मिनिटे व टार्गेट नष्ट करण्यासाठी फक्त 15 मिनिटे वेळ आहे. टोटल 75 मिनिटे अलाव केली आहेत. आता आपण टार्गेट जवळ पोहोचलो आहोत. ओके, बी अलर्ट अँड स्टार्ट. गुड लक. पुढच्या 15 मिनिटे धुवाधार फायरिंगचे आवाज येत होते. वेळ रात्रीचे 2:30 वाजले होते. बॉम्बमुळे अनेक ठिकाणी आगीचे भडके उडालेले दिसत होते. तिन्ही टार्गेटची हीच अवस्था केली गेली होती. कामगिरी फत्ते झाल्यावर सांकेतिक सिग्नल दिला गेला व हेलिकॉप्टर दिल्ली हेडक्वार्टरच्या दिशेने निघाले. परेड ग्राउंडवर अनेक कमांडोज, वरिष्ठ अधिकारी स्वागतासाठी आले होते. नंतर कळले, सर्जिकल स्ट्राईकची ही कामगिरी 100% फत्ते झाली होती. एकही जवान धारातीर्थी पडला नव्हता. शत्रूचे 39 जवान मारले गेले होते. या घटनेने संपूर्ण जगाला हादरा बसला होता. भारताच्या लष्करी ताकदीची ओळख त्यांना पटली होती. पाक तर आतून हादरले गेले होते. पण असे काही सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही असा कांगवा त्यांनी सुरू केला. हे नेहमीचे झाले होते. भारतीय जवानांचे शीर कलम करणे किती महागात पडू शकते याची धास्ती पाकने नक्कीच घेतली होती. राकेशचा ऊर अभिमानाने भरून आला. राकेश 15 दिवसांची रजा काढून घरी जाण्याचा विचार करत होता. तेवढ्यात त्याला पाक व्याप्त काश्मीर बॉर्डरवर जाण्याची ऑर्डर मिळाली. राकेशला आता जरासा होम सिकनेस जाणवत होता. नियमितपणे पेट्रोलिंग सुरू होते. रजेचा अर्ज मंजुरीसाठी पाठवला होता. पहाटेचे 4:20 झाली होती. त्याच्या मागे पुढे 200 मीटरवर जवान होते. अचानक फायरिंग सुरू झाली. कुठल्या दिशेने फायरिंग होत आहे काहीच कळत नव्हते. एक गोळी डाव्या खांद्यावरून गेली. त्याच वेळी दुसरी गोळी डाव्या तळहातात घुसली. राकेश कोलमडला. क्षणात सावरला. AK-47 उजव्या हातात घट्ट पकडली. हाफ राऊंड घेत धुवाधार फायरिंग चालू ठेवली. प्रतिसाद कमी झाल्याचे जाणवले. तसे 2 मिनिटे थांबून राकेश दीर्घ श्वासोश्वास घेतला. तेवढ्या 4 बाजूंनी त्याच्यावर हल्ला झाला. सावरायला वेळ मिळायच्या आधीच त्याला जेरबंद करण्यात आले. मुसक्या बांधून एका पाक जीपमधून कोंबून पाकच्या एका लष्करी ठाण्यावर नेण्यात आले. 2 दिवस त्याला उपाशी ठेवण्यात आले. नंतर एका मोठ्या हॉलमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. बोलो सुवर,
तुम्हारा नाम क्या है? तुम लेफ्टिनेंट हो ना? तुम्हारे कर्नल का नाम बताओ. सुखोई के बारे में तुम क्या जानते हो? त्याने काहीच प्रतिसाद न दिल्याने नंतर काही तासांनी त्याचे हात मोकळे करण्यात आले. बोटांना जळत्या सिगारेटचे चटके देण्यात आले. राकेश जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण त्याने कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. 2 तास त्याचा छळ करण्यात आला. शेवटी अधिकारी कंटाळून निघून गेले. जाताना त्याने ऑर्डर दिली, अगर ये बंदा जवाब नहीं देता है तो उसकी बोटी बोटी अलग करके सीमा के उस पार फेंक दो. वो जिंदा नहीं रहना चाहिए. भारतीय लष्करातील एक अधिकारी सावज मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला होता. पाक अधिकारी निघून गेल्यावर त्यांनी आनंद साजरा करण्यासाठी दारूच्या बाटल्या काढल्या. त्या नशेत राकेशच्या डाव्या तळहाताला जिथे गोळी लागली होती त्या जखमेवर संगीन खुपसत होते. वेदनेने तो तडपत होता, तरी चेहऱ्यावर गूढ रहस्य होते. लष्करातील ट्रेनिंगमध्ये खास योगाचे धडे शिकवले होते. त्याचा हुशारीने उपयोग करण्याचा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. त्याने मुद्दाम सर्व शरीर ढिले सोडून दिले. डोळे मिटून शवासनात मग्न झाला. डोळ्यापुढे आईचा आश्वासक चेहरा आला. मन शांत झाले. शरीराच्या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. किती काळ गेला हे समजलेच नाही. त्याला मृत समजून सीमारेषेकडे नेण्यात आले. त्याने थोडी सुद्धा हालचाल केली नाही. बॉर्डरवर आणून त्याला फेकून देण्यात आले. राकेश निश्चित पडला. 30 मिनिटे राकेश तसाच पडून राहिला. बुटांचे आवाज जवळ येत असल्याचे त्याला जाणवले. हे भारतीय लष्करातील जवान नक्कीच नव्हते. का परत आले असावे? की आपण मृत नाही हे त्यांना समजले असेल? काहीही असो, त्याने निश्चित पडून राहण्याचे ठरवले. दोघांचे आवाज येत होते. अरे शब्बू, यही तो कहीं उसको फेंका है ना? अरे वो तो मरा हुआ है, ठीक से देख. जनाब ने भी क्या काम दिया. वो मरे आदमी का सर कलम करने का क्या जरूरी था? बहुत दिन के बाद मौका मिला था, 4 बोतल पी सकते थे. बोलता बोलता त्याचा पाय राकेशच्या डाव्या हातावर पडला. क्षणाचाही उसंत न घेता राकेशने उजव्या पायाची लात कसून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारली. तो कळवळून खाली बसला. सेकंदात राकेशने त्याच्या AK-47चा ताबा घेतला व डोळे मिटून फायरिंग सुरू केले. डोळे उघडून बघितले तर दोघेही ढेर झाले होते. राकेशच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहायला लागले. भारतीय हेलिकॉप्टर राकेशच्या शोधात राऊंड मारत होते. त्यातील एका हेलिकॉप्टरला झाडीत राकेश असावा असा डाऊट आला, कारण तेथे फायरिंग होत असल्याचे त्या जवानाने बघितले होते. खात्री झाल्यावर सेफ लँडिंग करण्यात आले. राकेश बेशुद्ध होता. राकेश शुद्धीवर आला तेव्हा तो दिल्लीतील लष्करी हॉस्पिटलमधील ICU मध्ये होता. बाजूला आई, उमेश, जोशी काका, अग्रवाल काका दिसत होते. त्याची नजर अजून भिरभिरत होती. कोणाला शोधत होती याचा अंदाज जोशी काकांना आला. बेटा, काही काळजी करू नकोस. मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी सगळ्यांना कळते, बरं का? अग्रवाल काकांनी तुला जावई करून घेण्याचे मान्य केले आहे. सुगंधाचा आणि तुझ्या लग्नाचा बार लवकरच उडवणार असे आईने पण ठरवले आहे. तेवढ्यात एका थर्मासमध्ये सुगंधा चहा घेऊन आली. राकेशला आपल्याकडे बघताना लाजेने ती चूर झाली. त्याच्या लग्नाला उच्च पदस्थ लष्करी अधिकारी आले होते. महिनाभर गावात सगळीकडे आनंद साजरा केला गेला. पुढच्या वर्षी 26 जानेवारीला राकेशला परिवारासह दिल्लीला बोलावून राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र देऊन गौरव करण्यात आला. उमेश नेटवरील कुस्तीचा नाद सोडून राकेशप्रमाणे सैन्यात भरती होण्याचे ठरवले. अशाच ध्येयवेड्या तरुणांची आज भारताला गरज आहे, नाही का?